नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जो 14 जून 2026ला म्हणजे अत्यंत लेटेस्ट असा पेपर ज्याचं सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत। तर हा संयुक्त गट ब चा पेपर पूर्व परीक्षाचा पेपर आहे, ज्यामधले आज आपण इतिहासाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। तर पहिले आपल्याला प्रश्न आहे 1909च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे अचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही अशी प्रतिक्रिया कोणाची होती। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे 1909चा कायदा मोर्ले-मिंटो कायदा, ज्यामध्ये भारत मंत्री हा मोर्ले होता तर व्हाईसरॉय हा मिंटो होता। हा काय होता? भारत मंत्री आणि हा व्हाईसरॉय होता। काय होता? व्हाईसरॉय होता हा। मग यांनी 1909ला पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ दिले। स्वतंत्र मतदारसंघ, आता आपण पूर्व मेन्स परीक्षा पास झालेल्या असल्यामुळे आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघामधला फरक समजून येतो। तरी पण मी एक मोठा फरक सांगते, जो तुम्हाला वाटलं तर तुम्ही वहीत लिहून घ्या। स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे त्याच जातीतले उमेदवारही आणि त्याच जातीतल्या लोकांनी मतदानही करायचं, याला स्वतंत्र मतदारसंघ म्हणायचं। आणि राखीव मतदारसंघ म्हणजे एखाद्या जातीसाठी राखीव जागा असते पण मतदान मात्र सर्वांनी करायचं, याला काय म्हणायचं? राखीव मतदारसंघ। तर स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना 1909च्या कायद्याने दिलेला होता। मग त्याबद्दल हे जे वाक्य आहे, हे शुद्ध टोनग्यांचे अचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे अशक्य आहे, हे वाक्य लोकमान्य टिळक यांनी उद्गारलं होतं। कोण? लोकमान्य टिळक। म्हणून या प्रश्नाचं उत्तर लोकमान्य टिळक आहे। आता भविष्यात आपल्याला यावर काय काय करायचं, तर 1909चा कायदा कुठला स्वतंत्र मतदारसंघ दिला, तर तो दिला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायद्याबद्दल महात्मा गांधी असं म्हटलं होतं की मोर्ले-मिंटो हा आपल्या सुधारणेत काय म्हणतात, आपल्या भारतीय लोकांसाठी खूपच घातक असा कायदा आहे असं म्हटलं होतं। त्याचबरोबर मोर्ले याने स्वतः मान्य केलं होतं की आपण ड्रॅगनचे दात पेरलेले आहेत आणि निकटच्या काळामध्ये याच्या नक्कीच आपल्याला परतावा भेटेल। म्हणजे काय, त्यांना स्पष्ट सांगायचं होतं की आपण यांच्यामध्ये फूट पाडून राज्य करायची नीती अवलंबली आहे आणि याच्या नंतरच्या काळामध्ये याचं नक्कीच आपल्याला उत्पन्न भेटेल, या हिशोबानं मोर्ले सुद्धा याबद्दल बोलले होते। त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आणि 1909चा कायदा आपल्याला भविष्याच्या परीक्षेसाठी पूर्णपणे व्यवस्थित करून ठेवायचा आहे। यानंतर दुसरा प्रश्न आहे भगतसिंग व राजगुरू यांनी सँडर्स यांना ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली। हे एकदम वाक्य बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं कुठलं आहे विचारलेलं आहे। त्यानंतर दुसरं आहे नाशिकचा जिल्हा अधिकारी जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरे यांनी केली। बरोबर आहे। 1909 साली अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केलेली होती। तर मुंबईचा कमिशनर रँड यांची हत्या चाफेकर बंधूंनी केली। तर मुंबईचा कमिशनर होता का? तो नाही, पुण्याचा होता। कुठला होता? पुण्याचा कमिशनर होता, ज्यांची हत्या चाफेकर बंधूंनी केली होती। त्यामुळे क चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचं विचार आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1 फक्त क। आणि हे भगतसिंग आणि राजगुरू यांनी सँडर्स यांना का मारलं होतं, तर भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला म्हणून स्कॉट्सला मारायचा प्रयत्न केला होता। कोणाला? स्कॉट्स यांना मारायचं होतं, पण चुकून सँडर्स हे मृत्यू पावले होते। ह्या गोष्टी पण आपल्याला यातून करायच्या आहेत। यानंतर तिसरा प्रश्न आहे 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लाजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले। तर हे आयटकचं पहिलं अधिवेशन होतं। या अधिवेशनाचे खालीलपैकी कोण हजर नव्हता? आता आपल्याला आयटक अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोण हजर नव्हता असा प्रश्न विचारला आला आहे। तर
मोतीलाल नेहरू होते, अवंतिकाबाई गोखले होते. त्यानंतर क महात्मा गांधी. महात्मा गांधी हे आयटकच्या अधिवेशनामध्ये 1920 ला सामील झालेले नव्हते, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर क येते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 फक्त क. विठ्ठलभाई पटेल हे सुद्धा आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे लाला लजपत राय होते. त्यानंतर कोणते कोणते अध्यक्ष लाभलेत असा सुद्धा एक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे आयटकला. तर मोतीलाल नेहरू हे सुद्धा अध्यक्ष होते. त्यानंतर सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस, त्यानंतर सरोजिनी नायडू, CR दास म्हणजे चिंतारमण दास हे सुद्धा 2 वेळा आयटकचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ह्या सुद्धा गोष्टी थोड्याशा पाठ करायच्या, कारण यातूनच आपल्याला भविष्यात प्रश्न पडत असतात. यानंतर चौथा प्रश्न आहे, इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, उच्च शिक्षण देणं, त्याचबरोबर स्त्रियांना स्वावलंबी बनवणं, ह्या तर 2 गोष्टी आपल्याला पक्क्या माहिती आहेत. पण आयोगाने ॲडिशनल पॉईंट आपल्याला यामध्ये दिलेला आहे, तो म्हणजे स्त्रियांना गायन शिक्षण देणे. हे सुद्धा या महर्षी केशव कर्वे यांच्या 1916च्या जे महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश होता, तर तो हा सुद्धा होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आयोगाने अ, ब, क हे दिलेलं आहे. तर 1916 ला महिला विद्यापीठ स्थापन झालं आणि या महिला विद्यापीठाची प्रेरणा त्यांनी कोणाकडून घेतली, तर ती त्यांनी जपानकडून घेतलेली होती महिला विद्यापीठाची प्रेरणा. त्याचबरोबर विठ्ठल ठकरसी यांनी 15 लाख रुपयाची देणगी दिलेली होती. त्यामुळेच त्यांच्या आईचं नाव श्रीमती नाथूबाई ठक्करवासी असं या SNDT विद्यापीठाला, महिला विद्यापीठाला नाव देण्यात आलेलं होतं. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. यानंतरचा प्रश्न आहे, खालील माहितीवरून सुधारक ओळखा. आता माहिती दिलेली आहे आपल्याला. अ दिले, ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. त्यानंतर त्यांनी 1940 मध्ये दिग्दर्शन. आता या एका पॉइंटहून आपलं उत्तर निघते. आपल्याला सर्वांना माहिती आहे, दिग्दर्शन आणि दर्पण हे मासिक कुणाचं होतं, बाळशास्त्री जांभेकर. याच्यावरूनच आपलं उत्तर निघून जातं. तरी पण ब्रिटिश सरकारने त्यांना 1940 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली होती, किंवा जस्टिस ऑफ द पीस हा पुरस्कार दिलेला होता. तर ते होते बाळशास्त्री जांभेकर. यामधून आणखीन एक ॲडिशनल आपल्याला गोष्ट समजते, ते म्हणजे ते एल्फिस्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर होते. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली, कुठल्या रायफली, बेत रायफली आणि काडतुसे बनवण्यासाठी शिक्षण देण्यासाठी डॅश यांना नेपाळ येथे पाठवलं. तर लोकमान्य टिळकांनी बेत रायफली आणि काडतुसे हे बनवण्यासाठी हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर या दोघांना नेपाळला पाठवलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा जो प्रश्न आहे 1857च्या बंडाबाबत. बंडावाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. हे कुणी म्हटले, तर हे म्हटलं होतं सर ह्यू रोज यांनी. आता आपण 1857च्या उठावाबद्दल सर्व माहिती पाहू, पण त्या अगोदर आपण पुढचा प्रश्न घेऊया. 8वा प्रश्न आहे, गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबद्दल खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. बरोबर कुठलं विधान आहे, तर अ आहे, 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. एकदम बरोबर आहे, सार्वजनिक सभेचे ते चिटणीस होते 1887 ला. त्यानंतर ब आहे, पुणे येथे पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकांचे ते संपादक होते. हे पण वाक्य एकदम बरोबर आहे. यावरूनच आपलं उत्तर निघून जातं, कारण 2च ऑप्शन मध्ये ब आहे. तिसरं आहे, 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य होते. तर क चुकीचा आहे आणि क कुठं आहे, इथं आणि इथं 2 एलिमिनेट होतात. त्यानंतर ड आहे, 1895 साली त्यांनी भारतीय राष्ट्रीय सभेचे भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे कोण, तर काँग्रेस यांचे चिटणीस पदी निवड झालेली होती गोपाळकृष्ण गोखलेंचे. म्हणजे अ त्याचबरोबर अचूक म्हटले म्हणजे बरोबर.
ब आणि ड असा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2. आता आपण 1857 आणि गोपाळ कृष्ण गोखले याबद्दल सविस्तर अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला 360 डिग्रीनं अभ्यास होईल आपला इतिहासाचा. आता आपण गोपाळ कृष्ण गोखले याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर गोपाळ कृष्ण गोखले यांचा कार्यकाळ होता 1866 ते 1915. मग यांचा जन्म 9 मे 1966 ला झाला कोथरूड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. मृत्यू झाला 19 फेब्रुवारी 1915 ला. ते कोण होते? तर मवाळ नेते होते. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून कोण होते असा प्रश्न परीक्षेत विचारला तर ते सुद्धा गोपाळ कृष्ण गोखले हे होते. त्याचबरोबर ते एल्फिस्टन महाविद्यालयात मुंबईला BA केले. म्हणजे काय? ते एल्फिस्टन कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांनी BA केलेलं होतं एल्फिस्टन कॉलेजमधून. नंतर त्यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केलं. पण त्याच्यानंतर त्यांची बढती झाली किंवा त्यांचं प्रमोशन झालं. मग ते प्राचार्य म्हणून सुद्धा कार्य केले आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते प्राचार्य आणि प्राध्यापक अशा दोन्ही पदावर होते. त्याचबरोबर ते विद्यार्थी कुठल्या कॉलेजचे होते म्हणून विचारलं तर आपल्याला एल्फिस्टन कॉलेज हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब ज्यावर आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारतो ते म्हणजे त्यांनी भूषविलेलं पद. तर त्यांनी 1866 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर ते फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यामध्ये प्राध्यापक म्हणून 1885 ते 1902 पर्यंत कार्य केलं. 1902 ला त्यांनी प्राचार्य म्हणून फर्ग्युसन कॉलेजमध्ये कार्य केले. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभेचे ते सचिव होते 1891 ला. त्यानंतर इम्पेरियल म्हणजेच काय तर केंद्रीय विधान परिषदेचे सदस्य सुद्धा 1902 ते 1915 पर्यंत ते होते. आणि भारत सेवक समाजाची स्थापना त्यांनी 12 जून 1905 ला केलेली आहे. आणि रॉयल पब्लिक सर्व्हिसेस कमिशन सदस्य म्हणून ते 1912 ला झालेले आहे. यानंतर आपण याबद्दल जे काही त्यांनी इम्पेरियल विधान परिषदेवर कार्य केलंय त्याबद्दल अधिक माहिती मिळूया. सुरुवातीला गोपाळ कृष्ण गोखले हे मुंबई विधान परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. ते 1899 ते 1802 या कार्यकाळात. नंतर मग यांचं कार्य मुंबईच्या विधान परिषदेवर खूप चांगलं होतं म्हणून त्यांना इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच काय तर केंद्रीय विधान परिषदेवर त्यांना सदस्य म्हणून निवडून आले. आणि आपल्याला 1891 चा कायदा ज्याने आपल्याला अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा म्हणजे भारतीयांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा त्याचबरोबर विविध मुद्दे मांडण्याचा 1991 च्या कायद्याने अधिकार दिला होता. मग याचाच उपयोग करून 1911 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये प्राथमिक शिक्षणाचं विधेय मांडलं. मग यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झाला की प्राथमिक शिक्षणाचं विधेयक 1911 मध्ये कुणी मांडलं? तर ते होते गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1911 मध्ये प्राथमिक शिक्षणाचा विधेयक मांडलं. त्याचबरोबर मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण पुरस्कार हे सुद्धा कार्य गोपाळ कृष्ण गोखले यांनीच केलं. त्याचबरोबर लष्करी खर्चात कमी करण्याची मागणी, मिठावरील कर कमी करण्याची मागणी, शेतसारा कमी करण्याची मागणी, त्याचबरोबर सामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते गोपाळ कृष्ण गोखले यांनी इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मांडले.